दंडवत हो. वानाडोंगरी येथील निरूपण सत्राच्या आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराची जी काही वचनं आहेत त्या वचनांचं अर्थ विश्लेषण या विषयावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत. आचाराची जी काही पहिली 26 वचने आहेत त्याला त्याग वाक्य असं म्हटलं जातं. या 26 वचनांमध्ये स्वामींनी आधी त्याग सांगितलेला आहे आणि त्यागानंतर मग विधी विहित केलेला आहे. जसं अस्तिपरी हे प्रकरण तुम्ही जर का बघितलं असेल, त्याच्या जे काही पहिली 3 वचनं आहेत, 3 वचनांमध्ये म्हणजे विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, हे 3 वचनांमध्ये 4 दोष सांगितलेले आहेत. म्हणजे विकार हा शून्य करायला सांगितला, विकल्प दोष हा शून्य करायला सांगितला, स्वभाव जे आहेत स्वभावाला नियंत्रित करायला सांगितलेला आहे म्हणजे मात्रा द्यायला सांगितलेली आहे, आणि निरालंबी व्हायला सांगितलं म्हणजे जे काही आलिंबन आपण स्वतःला निरर्थक ज्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या मनामध्ये, कार्यामध्ये, विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, बघण्यामध्ये जे काही निरर्थक गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचं आलिंबन जे आहे ते देवाने आधी काढायला सांगितलं. परमेश्वराने आधी विधी सांगितला नाही, आधी काय सांगितला? त्याग सांगितला. त्यागानंतर मग विधी विहित केल्या जाईल. जसं एखाद्या ताटामध्ये तुम्हाला काही वाढायचं आहे आणि त्या ताटामध्ये दुसरा पदार्थ आधीच वाढलेला असेल किंवा ठेवलेला आहे, तुम्हाला काय करावं लागेल? आधी तो पदार्थ बाजूला काढावा लागेल. ते ताट धुळीने माखलं असेल कदाचित, तर ती धूळ आधी काढावी लागेल, स्वच्छ करावी लागेल, धुवावी लागेल ते ताट, मग पुसावं लागेल आणि मग वाढावं लागेल. सरळ वाढता येत नाही. स्वामींनी सुक्षेत्र कुक्षेत्र या संबंधित जे काही दृष्टांत दिले त्याच्यामध्ये पण सांगितलेलं की आधी नांगरावं लागतं वगैरे, त्याचे जे काही घास असेल त्याच्यामध्ये तो काढून टाकावा लागतो, जमीन व्यवस्थित करावी लागते, आणि पेरण्या योग्य जेव्हा जमीन होईल त्यानंतर मग त्या ठिकाणी पेरणी होईल. लगेच गेल्या गेल्या लगेच पेरणी नाही. म्हणजे आधी दोष जे काही असतील, मनामध्ये असतील, क्रियेमध्ये असतील, ते दोषांचा आधी त्याग करावा लागेल. आपण सुद्धा विधी करतो, नाही अशातला भाग नाही, पण आपले विधी टिकत का नाहीत? एक विशिष्ट वेळेपर्यंत आपण विधी बरोबर करतो, त्याच्यानंतर मग आपले विधी बंद का पडतात? विधी करण्याचा कंटाळा का येतो? स्मरण का आपलं ठाकतं? आधीसारखं स्मरण का नाही होत? 1 महिना बरोबर कसं काय झालं स्मरण? कारण की आपण दोषांचा त्याग न करता, आपल्यामध्ये काय काय दोष आहेत, काय काय न्यूनता आहे आपल्यामध्ये, त्या गोष्टींचा नाश न करता आपण सरळ विधी सुरू केला. तो 8 दिवस ते 1 महिना बरोबर विधी चालतो. त्याच्यानंतर ते जे दोष आहेत, जसं ते असतं ना, घास जर का नाही काढला तर ते रान गवत जे असतं ते पिकाला खाऊन घेतं, म्हणजे पीक बरोबर त्याच्यामुळे येत नाही. त्यासाठी म्हणून या ठिकाणी जे काही दोष असतील त्या दोषांचा त्याग सर्वात आधी महत्वाचा आहे. आणि म्हणून अस्तिपरीच्या त्या वचन वाक्यांमध्ये आमच्या स्वामींनी आधी दोषांचा त्याग आधी करायला सांगितला. आधी दोषांचा त्याग करा, त्यानंतर मग गुण काय आचरायचा आहे तो सांगितलेला आहे. अंतःकरण जे पण आपले काही गुण असतील, जे काही आपल्याला धर्म आचरण करायचं आहे, गुणाचं आचरण करायचं आहे, ते सर्व मनाशी संबंधित आहे. म्हणजे आपलं जे मन आहे ते जर का शुद्ध नसेल, ते मन जर का पवित्र नसेल, तर आपण कितीही गुण आचरण्याचा प्रयत्न केला तरी तो गुण जास्त वेळ आपल्याकडे राहत नाही. एखादा रागीट माणूस असतो, तो शांत राहण्याचा प्रयत्नच करतो, पण तो जास्त वेळ शांत नाही राहू शकत. कारण की
त्याच्याकडे तो दोष आहे, त्यानंतर तो जो दोष आहे तो त्या गुणाला जास्त वेळ तिथे राहू देत नाही. म्हणून आधी काय केलं पाहिजे, गुणाच्याच माध्यमातून आधी दोषांचं निरसन करण्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. जसं आमच्या स्वामींनी भटोबास आणि नाथोबास हे श्राद्ध भोजन घेऊन आलेले होते, भोजन करून आलेले होते, श्राद्धाचं भोजन. आमच्या स्वामींनी काय केलं, त्यांना आधी कुठली शिक्षा दिली, दंडवताची का उड्यांची का दंडवताची आधी, का बरं आधी दंडवताची काय नाही, म्हणजे आधी म्हणजे आपल्याला क्रम लक्षात ठेवता आला पाहिजे की आधी दंडवत नाही, आधी काय सांगितलं, उड्या आधी सांगितल्या. मग तो क्रम लक्षात कशा ठेवायचा की ते उड्या आधी मारायला सांगितल्या. मग स्वामींनी जे पद्धत सांगितलेली होती, जो नियम सांगितलेला होता, त्या नियमात काय त्या उड्या बसायला तयार नाही. स्वामी एकही उडी त्यांची मोजत नव्हते. बाईसा म्हणाले हे तर आता कितीतरी वेळ हे चालतच राहील. मग बाईसांनी म्हटले की देवा दुसरी काहीतरी शिक्षा करा, गोसाव्यांलागी ज्या उड्या आहेत त्या एकही उडी लेखी लागून नाही राहिली स्वामींच्या, किंवा ती नियमात धरल्या जात नाही. मग आपण काय करा, दुसरी काहीतरी शिक्षा द्या. आणि मग त्यावेळेला दंडवताची शिक्षा दिलेली आहे. आता उड्या मारणे काय आणि दंडवत घालणे काय, हे कसं झालं, शारीरिक कष्टाचा व्यापार तो झालेला आहे. आणि उड्या मारून म्हणा किंवा दंडवत घालून म्हणा, जे काही शारीरिक कष्ट झाले त्याच्यामुळे काय झालं, ते अन्न जे खाल्लेलं होतं त्यांनी, ते अन्न कसं होतं, दोषयुक्त अन्न होतं. श्राद्ध भोजन त्यांनी केलेलं असल्यामुळे हेतुक भोजन जे आहे, नुसतं श्राद्ध भोजन असं म्हणून नाही, हेतूचं जेवढं काही अन्न असेल, जे सहेतुक नवद जाप्य खेटी या निमित्ताने ते अन्नदान जर का असेल आणि ते जर का आपण खाल्लं तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं मळीनत्व जे आहे ते यायला सुरुवात होते. आता आपलं जर का धर्म आधी जास्त आपल्याकडनं होत होता, आता कमी होतो आहे, तर त्याचं कारण असं आहे की आधीचं अन्न जे आहे ते कुठेतरी निर्दोष असावं, पण आता सदोष अन्न जास्त आपल्याकडनं खाल्लं जात आहे किंवा सदोष ठिकाणी जाऊन खाल्लं जात आहे. जिथे दोषयुक्त ठिकाण आहे, म्हणजे जसं कलियुग वाढतंय तसं राजस तामस हिंसकपणा वाढतोय, जागोजागी ते हिंसक क्रिया होत आहेत, तामस क्रिया होत आहेत, आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला खाण्याचा योग येतो. आपल्याला माहित नसतं कुठल्या ठिकाणी आपण जेवतोय, ते ठिकाण कसं आहे काय आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी भोजन केल्यामुळे आपलं दोषताही वाढते आहे. अशा पद्धतीने सहेतुक भोजन जेवढं काय आहे, तुम्ही सुद्धा कोणाकडे जेवत असताना किंवा कुणाचं काही पंगत खात असताना तुम्ही विचारून घ्या कुठल्या संदर्भात पंगत आहे काय आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे. सहेतुक पंगत असेल तर ती न खाल्लेली चांगली. आपण आपलं भोजन करून जायचं किंवा भोजन सोबत घेऊन जायचं, आपण आपलं खायचं. सदोष अन्न खाल्लं तर धर्महानी होईल. धर्महानी झाली तर, जर का पैशाची हानी झाली तर पैसे परत कमवता येते, मग धर्महानी झाली तर परत धर्म आपल्यामध्ये रुजू करायला खूप वेळ लागतो. मग म्हणून या ठिकाणी आपल्याला आधी अंतःकरण निर्दोष करायचं आहे. सहेतुक भोजन जे केलेलं आहे त्या सहेतुक भोजनामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तधातू तयार होतील किंवा सप्तधातूला पोषक असं जे काही तयार होईल, तुष्टी पुष्टी आपल्या शरीराला होईल, ती सुद्धा दोषजनकच होणार आहे. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, ते भोजन पचवून टाकलेलं आहे, संपवून टाकलेलं, पोटामध्ये तर राहू दिलं नाही. आणि एवढं सगळ्या उड्या मारल्यानंतर आणि दंडवत सांगितल्यानंतर तेवढे दंडवत घातले त्यांनी, त्यातले निम्मे दंडवत बाईसांनी घातलेले आहेत. असं झाल्यानंतर मग त्यांना भूक लागली, म्हणजे पोटातलं अन्न संपलं. स्वामींना ते अन्न ठेवायचं नव्हतं, ते संपलं, अन्न पचून गेलं ते. आणि मग भूक लागल्यानंतर काय खाल्लं त्यांनी, पाणी भात द्यायला सांगितलं. पाणी भात म्हणजे सर्व भिक्षान्न वगैरे
स्वामींच्या ठाई आलेलं जे अन्न आहे त्या संबंधित हे अन्न आहे, पवित्र अन्न आहे, स्वामींनी कृपा दृष्टीने अवलोकन केलेलं अन्न आहे, स्वामींच्या मनोधर्माने ते राखून ठेवलेलं ते अन्न आहे पाणी भात. आणि तो पाणी भात स्वामी त्यांना खायला देतात आणि त्यानंतर मग ते तृप्त होईपर्यंत ते पाणी भात खातात. अर्थातच गुण दोष जे आहेत, दोषाचं निरसन केलं म्हणजे सहेतुक अन्न स्वामींनी त्या ठिकाणी संपवून टाकलेलं आहे आणि म्हणजे त्यांच्या पोटात राहू दिलं नाही स्वामींनी. आणि आता गुणयुक्त जे अन्न आहे ते अन्न त्यांना ग्रहण करायला लावलेलं आहे. आधी दोषाची निरसनता आणि नंतर गुणाचं स्वीकारत्व, अशा जर का पद्धतीने तुम्ही चाललात तर तुमच्याकडे एक एक विधी व्यवस्थित पद्धतीने तुमच्याकडे प्राप्त होईल तुम्हाला. आणि तुमच्याकडे तो धर्म, तो विधी, तो गुण तुमच्याकडे कायमस्वरूपी राहील. जर का तुम्ही घाई गडबडीमध्ये नुसतं स्वीकारलं की आम्हाला फक्त आचार सांगा, विधी सांगा, परंतु तुम्हाला अविधी पण माहिती असला पाहिजे. तुमच्याकडे असलेला अविधी, तुम्ही करत असलेले अविधी, अविधीच्या ठिकाणी तुमचं जाणं, अविधीचं तुमच्याकडे येणं, या सर्व गोष्टींचं ज्ञानही तुमचं होणं अपेक्षित आहे. ते सांगतात ना, खोकल्याचं औषध घेतलं की पाणी प्यायचं नाही, आणि ते औषधच असं असतं की ते पिलं की पाणी प्यायची इच्छाच होते. एकदा ते पाणी पिलं की परत ते औषध काही तिथं राहत नाही, म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही. तसं तुम्ही गुण घेतले परंतु तुमचा दोष जर का निरसन नाही केलं तर ते गुण घेण्याचा जसा जसा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून अस्तिपरीच्या पहिल्या 3 वचनांमध्ये 4 दोषांचं त्याग स्वामींनी सांगितलं आणि मग नामस्मरण हे 4थ्या वचनामध्ये विहित वाक्य सुरू होतं. आधीचे वाक्य निषेध वाक्य म्हणतात त्याला, नंतरचे विधी वाक्य आहे देवता स्मरणे. नंतर जो जन्मक्षेपी म्हणजे क्षेपात जन्म, याच विधीमध्ये दोषांच्या त्यागात आणि गुणांच्या स्वीकारात हे जन्म क्षेपला पाहिजे असं सकारात्मक जे वाक्य आहे ते विहित वाक्य, विधी वाक्य आहे. आणि अशा पद्धतीने जर का आपण जन्म क्षेपला तर परमेश्वराची प्राप्ती होते असं अस्तिपरीमध्ये सांगितलेलं आहे. अस्तिपरी म्हणजे काय आहे, थोडक्यामध्ये पण महत्वाचं सांगितलेलं आहे. तुम्हाला विश्लेषण त्याचं जर का पाहिजे असेल तर ते आचार प्रकरणामध्ये येतं. त्याग म्हणजे काय ते आचार प्रकरणात पूर्ण विश्लेषण, कशा कशाचा त्याग ते येतं. स्वभावाला मात्रा कशी द्यायची, भिक्षा वचनांमध्ये ते सर्व काही येतं. आलिंबन रहित कसं व्हायचं ते त्याग वाक्यांमध्ये सर्व काही ते येतं. विकार म्हणजे काय, त्याचा त्याग कसा करायचा ते सुद्धा आचारामध्ये येतं. विकल्प म्हणजे काय त्या संबंधित सुद्धा वचन आपल्याला पुढे आचारामध्ये येतात. अजून त्या संबंधित वचन आचार मालिकेमध्ये येतात. म्हणजे आचरणयुक्त जे काही वचनांचं स्वामींनी निरूपण केलेलं आहे ते अस्तिपरी, आचार आणि आचार मालिका याच्यामध्ये ते येतं. आणि इतरही वचनांमध्ये आपल्याला त्या आचारासंबंधी जसं उद्धरण प्रकरण असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वपूर्ण असं विहित वाक्य आमचे स्वामी सांगत असतात. आचार या प्रकरणाची जी काही बैठक आहे, वचनांचं जे काही त्या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे ती सुद्धा अशाच पद्धतीची आहे की त्याग वाक्य जे आहेत ते आधी सांगितलेले आहेत. 26 वचन त्यागाची सांगितलेली आहेत. आधी स्मरण सांगितलं पाहिजे होतं पण नाही, आधी काय सांगितलं, त्याग सांगितला. निळभट्ट भांडारेकार आहेत, यांना जास्त काही निरूपण करण्याची आवश्यकता पडली नाही. त्यांना सरळ एक स्वामींनी वाक्य म्हटलं आणि त्यानुसार त्यांना लगेच ती प्रतीती आलेली आहे. परंतु महिमभट्ट जे आहेत, महिमभट्टांना स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांच्याकडचा जो काही अहंकारूपी दोष असेल तो आधी काढून टाकला. तो आधी निरूपणाच्या माध्यमातनं म्हणजे खंडन मंडन करून त्यांना आधी दोष रहित केलं, अहंकार रहित केलं आणि नंतर पूर्वी हे प्रकरण सांगितलं. पूर्वी हे प्रकरण आल्या आल्या सांगितलं पाहिजे होतं पण नाही, तसं नाही केलं. आधी दोषाचं निरसन केलं गेलं आणि त्यानंतर मग पूर्वी हे प्रकरण सांगितलेलं आहे. तसं त्याग वाक्य जी सांगितली ही आमच्या स्वामींनी भटोबासांना निरूपण केलेली आहेत.
खडकुली या ठिकाणी भटोबासांचं अनुसरण झालेलं आहे. 6 भेटी झाल्या, 6व्या भेटीमध्ये बोध झालेला आहे आणि नंतरच्या खडकुली येथील भेटीमध्ये आचार्य भटोबा जे आहेत हे स्वामींकडे राहण्याच्या दृष्टीने विचार करत असताना ते गावाला सुद्धा निघालेत आणि निघताना सुद्धा त्यांच्या डोक्यात तोच विचार आहे स्वामींकडे राहण्याचा. निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर आईकडे काही आपलं गाठोडा असेल ते देऊन टाकतात आणि आईला म्हणतात तू पुढे चला, माझी काय वाट बघू नका, मी येईन माझ्या पद्धतीने. आणि भटोबासांची जास्त ते काही बोलत नसतात कारण त्यांचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. आता अलीकडे बदलला येतो, परंतु आधीच्या स्वभावानुरूप जास्त काही आई भटोबाचा उलट प्रश्न काही विचारत नाही. आणि आई चालत राहते, घरी पोहोचून जाते आणि भटोबा स्वामींकडे पोहोचतात. आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आचार्य भटोबा स्वामींकडे राहण्याची इच्छा प्रगट करतात. संगमेश्वरी भटासी ईश्वर प्रतीती केली. संगमेश्वर या ठिकाणी भटोबासांना बोध झालेला आहे. तेडे भटासी गोसाव्यांची आवडी अपार संचरली. आणि त्याच्यामुळे बोध झाल्यानंतर स्वामींच्या बाबतीत जी काही आवडी त्यांची आधीपासून आहेच ती आवडी अजून त्यांची वाढलेली आहे. आधी कमी होती ती आवडी, आता ती आवडी अजून वाढली. म्हणून दादोस भटाते काम खेड्यासी घेऊन गेले. भटोबास यांना स्वामींची आवडी संचरलेली बघून दादोस काय करतात, त्यांना काम खेड्याला घेऊन जातात, म्हणजे स्वामींपासून लांब घेऊन जातात. पाऊण मास काम खेड्याला होते. पाऊण मास म्हणजे किती बरं, 3 आठवडे. जेवढ्या दिवस स्वामींपासून भटोबासांना लांब ठेवू तेवढं भटोबा स्वामींना विसरून जातील, आवडी कमी होईल. जसं आपलं असतं ना, स्मरण स्मरण स्मरण, आणि एकदा स्मरण बंद पडलं की त्या संबंधित आपली आवडी वाढली पाहिजे, बेचैन झालो पाहिजे आपण. पण तसं होत नाही. आपलं लहान मुलांसारखं आहे. लहान मुलगा एखाद्या गोष्टीसाठी रडत असेल आणि त्याला दुसरं खेळणं दिलं की ती पहिली गोष्ट तो विसरून जातो आणि मग त्याच्यातच रममान राहतो तो. आपलं तसंच आहे. पण भटोबासांचं तसं नाही आहे. पाऊण मास भटोबासांना स्वामींपासून लांब ठेवलं की जेणेकरून भटोबासांची स्वामींविषयीची आवडी कमी होईल. मग गोसाव्यांपासी आले आणि परत स्वामींजवळ आले. तेव्हा भटासी गोसाव्यांची अधिक आवडी संचरली. भटोबासांची आवडी आधीपेक्षा पण जास्त वाढलेली होती. असं झालं पाहिजे. म्हणजे विरह दुःख जे आहे, वियोग आहे, त्या वियोगामध्ये विसर नाही पडला पाहिजे, उलट आठव जास्त वाढला पाहिजे. आणि मग आबाईसांना म्हणजे दादू भटोबासांच्या आईंना दादोस म्हणतात, अभय हा नागदेव गोसाव्यांपाशी राहो पाहतो असे स्वामींजवळ राहू इच्छितात. आणि जर का असा तो राहिला तर तुमच्या या प्रपंचाला तो मुकला असं समजायचं. परत इथे प्रपंचाकडे तो येणार नाही. त्याची पत्नी आहे, मुलं बाळ आहेत. आणि मग आबाईसा भटोबासांना म्हणतात की हा नागदेव तू म्हणे गोसाव्यांपाशी राहो पाहतो असं तुम्ही म्हणे स्वामींजवळ राहण्याची इच्छा आहे तुमची. भटोबास म्हणतात कोण म्हणताय? कोण म्हटलं मी स्वामींजवळ राहणार आहे? म्हणजे आपण जो विधी करतो आहोत तो विधी जोपर्यंत आपल्याकडनं सुरू होत नाही किंवा तो पार पडत नाही तोपर्यंत त्या संदर्भातली वाच्यता करायची नाही. जर का कधी कधी असं असतं की आपण एखादा विधी करणार आहोत, उद्या सकाळपासून 3 वाजता उठणार आहोत आपण, आता त्याबद्दल आपण सर्वांना सांगत बसलो तर आम्ही उद्यापासून 3ला उठणार आहे, 3ला उठणार आहे, तर काय होईल? असं नका करू. आधी तो विधी सुरुवात करा. 1-1.25 महिना होऊ द्या. आपल्यावर भरोसा नाही, कधी बंद पडेल सगळं. पण 2-3-4 महिने जर का चांगलं स्मरण घडलं आपल्याकडनं तर यदा कदाचित सांगायला हरकत नाही. अर्थात सांगितलं पाहिजे असं नाही, सांगू नयेच. परंतु तुमच्यामुळे एखाद्याला विधी प्राप्त होत असेल, तोही स्मरणाला उठत असेल तर तुम्ही सांगू शकता. अन्यथा विधींच्या बाबतीमध्ये आपण मौन बाळगलेलं चांगलं. आमचे स्वामी म्हणतात हे तुमचे रहस्य आहे. आपले रहस्य काय करायचं ते कुणाला सांगायचं नाही. रहस्य ते रहस्यच राहू द्यायचं. म्हणून भटोबास सुद्धा कुशळतेने त्या ठिकाणी आईला म्हणतात कोण म्हणतं? मी तर आता सध्या बैलजोडी घेतलेली आहे, शेतीसाठी मी काही अवजारं मागितलेली आहेत आणि माझं
तिथलं सुद्धा कार्य सुरू आहे. म्हणून असं काही नाही, तुम्ही जे ऐकलं ते खोटं आहे. आणि मी तुम्हाला विचारल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही हे आईला त्यांनी सांगितलं. आणि मग आबाईसांना सुद्धा भटोबासांनी योग्य ते उत्तर दिलेलं नाहीये हे दादोसांनी बघितलं. आणि दादोसांनी मग स्वामींनाच म्हटलेलं आहे, आता स्वामींनाच थोडस सांगू की यांना इथे ठेवू नका म्हणून. अर्थात दादोसांना असं वाटत होतं की भटोबास माझे शिष्य आहेत, तर ते इकडे तिकडे स्वामींकडे राहिले नाही पाहिजेत, ते माझे शिष्य म्हणून माझ्याकडेच राहिले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. अहंकार होता तो त्यांच्यामध्ये. आणि भटोबा स्वामींकडे आकर्षित झालेले होते, पूर्ण बोध झालेला होता. आता ते मागे फिरणं हे अशक्यच होतं. आणि भट्टोबासांच्या बाबतीतली ही बाब दादोसांच्या लक्षात आली, पण प्रयत्न करून बघितला त्यांनी की भट्टोबासांसारखा शिष्य जर का आपल्याला प्राप्त झाला तर खूपच चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी दादोसांनी आमच्या स्वामींकडे सुद्धा थोडीशी कान भरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामींना त्यांनी म्हटलं की देवा मला एकांत पाहिजे, म्हणजे मला काही महत्वपूर्ण बोलायचं आहे, मला थोडस एकांत पाहिजे. स्वामी त्यांना म्हणतात येत कौनुगा लोकांतू असे. इथे कोण लोक आहेत बरं? इथे सगळे कोण आहेत? आपलेच आहे, स्वामींच्या सन्निधानी असलेले स्वामींचेच निजभक्त आहेत. तर हे सगळे आपलेच आहेत, इथे लोकांत कुणीच नाही, हा सगळा एकांतच आहे. एका विचाराचे जे लोक असतात तो काय असतो? एकांतच असतो. ते जरी अन्यवार्ता करत असले तरी ते एका विचाराचे असतात बरं का. त्याच्यामुळे त्यांना आवाज येतो का? एकमेकांचा आवाजाचा त्रास होतो का? अन्यवार्ता जे लोक करतात ना, बडबड बडबड बडबड, तो जो शांत माणूस असतो त्यालाच त्यांच्या आवाजाचा त्रास होतो. बाकी जे बडबड करतात त्यांना एकमेकांच्या आवाजाचा त्रास होत नाही, कारण की ते कसे आहेत? लोकांत नाही आहेत, ते एकांतच आहेत. म्हणजे एका विचाराचे एका आजाराचे लोक असल्यामुळे एकमेकाचा एकमेकाला त्रास होत नाही. म्हणजे लोकांत आणि एकांत काय? तर जे वेगवेगळ्या विचाराचे लोक असतील तर तो लोकांत झाला, पण एकाच विचाराचे सगळे जर का असतील तर मग तो लोकांत नाही, तो एकांतच असल्यासारखा आहे. मग ते म्हणतात की ना देवा मला एकांत हवा पाहिजे. स्वामी म्हणतात विकल्प स्फुरे तो अर्थ न कीजे, आळंचू पाळंचू न कीजे. म्हणजे ज्याच्यामुळे संदेह निर्माण होईल, एखाद्याला संशय निर्माण होईल, अशा प्रकारचं वागू नये. जर का स्वामी आणि दादोस तिकडे बाजूला जाऊन काही बोलत असतील तर सहजच कोणाला तरी वाटेल काय बोलणं सुरू आहे बाबा, माझ्याविषयी काय बोलणं चालू आहे का, असं सहज वाटेल. स्वामी म्हणतात ओठांतरे निघेल ते देशांतरे जाईल. हे लक्षात घ्या बरं का, स्वामींनी हे वाक्य किती महत्वाचं सांगितलेलं आहे. ओठांतरा निघाले ते देशांतरा जातच. तुम्ही म्हटले की मी फक्त एकाच माणसाला सांगितलेलं आहे, बाकी कुणाला सांगितलं नाही, परंतु तुमच्या ओठातनं ते वाक्य बाहेर आलेलं आहे, ते विषय बाहेर आलेला आहे. आता तो हळूहळू हळू याच्या कानापासून त्याच्या कानापर्यंत असं पोचत 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 एक वेळ अशी येईल की देशांतरा जाईल. म्हणजे सर्वांनाच माहिती पडेल, तुमच्या ओळखीतले सगळे लोक किंवा पूर्ण तुमच्या विभागामध्ये, कॉलनीमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये सगळीकडे ते माहिती पडू शकतं. एकदा बाहेर पडलेली गोष्ट कुठेही जाऊ शकते. आणि म्हणून स्वामींनी त्यांना त्याविषयी सांगितलं की तुम्ही जे आता बोलाल ना ते एकांतात जरी बोलले तरी ते लोकांतापर्यंत पोहोचेल. पोहोचलं की नाही? दादो स्वामींसोबत एकांतात जाऊन बोले, पण आपल्यापर्यंत पोहोचलं की नाही? ते 800 वर्षानंतर सुद्धा ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळते आहे. याला म्हणतात देशांतरा जाणे. आणि मग स्वामी आणि ते बाहेर गेलेले आहेत. दादोसांनी विनंती केली की हा नागदेव गोसावी आपण्यास पासी राहू नेदावाजी. म्हणजे तुम्ही काय करा, या दादोसांनी स्वामींना विनंती केली की भटोबासांना तुम्ही काय आपल्या जवळ ठेवू नका, हा सप्त धांडाळांचा आहे, अनेक व्यसन आहे त्याला वगैरे वगैरे. आता हे कधीच सांगितलं त्यांनी? पहिली भेट होण्याआधीच त्यांनी भटोबासांबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण तसं पाहता भटोबास आता तसे राहिले नाहीत पहिल्यासारखे. भटोबासांमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आणि
तरी सुद्धा दादोसाने त्यांच्याविषयी दोषजनक काहीतरी सांगितलं. ते म्हणतात की हा गोसाव्यांचे काही ऐकेल आणि पहिरा जाऊन भडबडेल. स्वामींबद्दल काहीतरी हे ऐकतील आणि दुसरीकडे जाऊन निंदा करतील स्वामींची. असं काय काय त्यांनी भटोबासांबद्दल भरवणं सुरू केलं. परंतु त्या ठिकाणी स्वामींनी काही दादोसांना त्यांच्या बोलण्याला काही गांभीर्याने घेतलं नाही. त्यांचा विषय वरच्यावर स्वामींनी उडवून दिला आणि मग दादोस जे आहेत ते थकले. आता ते म्हटले की स्वामींकडे बोलून सुद्धा काही उपयोग नाही. आणि तदनंतर भट्टोबास जे आहेत ते भट्टोबास आईसोबत परिवारासोबत आपल्या गावाकडे निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर स्वामींकडे आता परत येण्याचा विचार आहे. आईकडे ते सर्व जे काही गाठोडं होतं ते आईकडे दिलं. ते गाठोडं नव्हतं तर ती प्रपंचाची जबाबदारीच आईला देऊन टाकली की आता काय मी येणार नाहीये, हे सर्व तू सांभाळ. त्याच्यामध्ये तो एक निश्चय होता, एक सांगणं होतं आणि त्यामधनं भटोबासांचा तो निश्चय हा बऱ्यापैकी निश्चितच झालेला होता. आणि मग मागे फिरले, स्वामींकडे आले आणि आल्यानंतर स्वामींच्या समोर आले, दंडवते घातले, श्रीचरणा लागले आणि स्वामी त्यांना म्हणतात की काही गा आले ती, का बरं आले तुम्ही, परत आलात, काही गा विसरले ती, म्हणजे काही विसरले आहात का, काय तुम्ही काही राहिलं का तुमचं इकडे काही. नाजी तरी का आले ती, म्हणजे जर का राहिलं नाही मग आले का बरं. ना जी मी गोसाव्यांपाशी 7-5 दिवस राहीन. मी स्वामींजवळ 7-5 दिवस राहण्याचा माझा विचार आहे. स्वामी म्हणतात तैसेच राहो नेरीजे किंगा. तुम्हा असो आवडेल तेव्हा असाल, जाव आवडेल तेवेळी जाल, तैसे येत राहो नेरीजे किंगा. स्वामींनी म्हटलं की तसं काय इथे राहता येणार नाही बरं का. मार्गामध्ये जर का तुम्ही गेलात आणि म्हटलं आम्हाला 8 दिवस राहायचं आहे तर तिथे विचारलं जातं का राहायचं आहे. मोठ्या आश्रमांमध्ये बरं का राहायचं आहे, कशासाठी, अभ्यास करायचा आहे की असंच आपलं घरी कंटाळा आला म्हणून इथे आलेले आहेत, कसं काय आहे, का इथे पंगत पाणी चांगली चालू आहे म्हणून थांबायचं आहे. अनेक लोक असतात बरं का, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. आम्ही मार्गात बघायचो काही असे गावातले लोक ते वेळ पंक्तीच्याच टायमाला यायचे आणि बस बाकी देवपूजा वगैरे तसं काही दंडवत एवढं काही नाही. ते लक्षात यायचं की हे याच कार्यासाठी आलेले आहेत. परंतु काही लोक जे आहेत ते बघतात की नाही मार्गात राहू तर काय होईल, सेवादास्य होईल, त्या ठिकाणी पाळं घेण्याची सवय लागेल, पाळं कसं घ्यावं, काय भोजनाचं नियंत्रण राहील. घरी आपण कुठल्याही वेळेला काही खातो तसं इथे नाही चालत. त्या नियमामध्ये आपल्याला राहायला इथे शिकायला मिळेल काहीतरी आणि सोबतच काहीतरी जे पोथी पान अभ्यास आहे तो कानावर पडेल आपल्याला, तो ऐकायला मिळेल. म्हणून काही त्या उद्दिष्टाने काही लोक मार्गामध्ये राहत असतात. खूप कमी लोक आहेत जे दोष पद्धतीने त्या ठिकाणी राहायला जातात, म्हणजे सुख भोगायला जातात. पण काही लोक जे आहेत ते खरोखरच त्या ठिकाणी काहीतरी शिकण्यासाठी म्हणून जात असतात. मग स्वामी म्हणतात आता मार्गात तसं गेलात तुम्ही तर तुम्हाला विचारलं जाईल कशासाठी राहायचंय काय वगैरे, कुणाचा उपदेश आहे, किती वर्ष झाले उपदेश घेऊन, इथे राहण्याचं उद्दिष्ट काय, हे सगळं विचारलं जातं. आणि तुम्ही एकदम योग्य उत्तर दिले तर मग तुम्हाला ठेवायला काही हरकत नसते. मग स्वामींनी सुद्धा विचारलं की असं राहता येणार नाही, तुम्हाला आवडेल तेव्हा तोपर्यंत राहाल, आवडेल जेव्हा आवड संपेल तेव्हा तुम्ही निघून जाल, असं चालणार नाही. मार्गामध्ये पण असंच आहे बरं का. जर का तुम्हाला तिथे राहायचं असेल, शिष्य ठेवायचा आहे तर ते गुरुजींना आधी विचारावं लागतं, मोठ्या बाबांना. माझ्या संदर्भात सुद्धा आमच्या गुरुजींनी समोसरच्या मोठ्या बाबांना पत्र लिहिलेलं होतं की असा असा शिष्य आहे वगैरे आणि त्याला मार्गामध्ये ठेवायचं आहे. आणि बाबांचं प्रतिउत्तर आलेलं होतं की हो ठीक आहे, तुमचा शिष्य आहे तर तुम्ही त्याला इथे आणू शकता, अशी परवानगी बाबांकडनं आली. नंतर मग मी तिकडे गेलो गुरुजींसोबत. म्हणजे तिथे परवानगी, राहण्याची परवानगी आहे.
नुसतीच राहण्याची नाही, परत तिथून जर का जायचंय, कुठे गावात जायचं आहे किंवा गावाला जायचं आहे, तर तिथे विचारावं लागतं की बाबा आज्ञा घ्यावी लागते. असं नाहीये की तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊन राहा आणि तुमच्या पद्धतीने कधी वाटेल तेव्हा निघा, असं नाही. तिथे निघताना सुद्धा आज्ञा घ्यावी लागते. स्वामी म्हणतात म्हणजे तुम्हाला आवडेल तोपर्यंत राहाल आणि मग निघून जाल, असं इथं राहता येणार, तुमच्या मनाने इथं राहता येणार नाही. तुम्हाला जर का परमार्थाचा सहवास करायचा आहे, परमार्थाचा सहभाग स्वतःमध्ये करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचं अधीनत्व जे आहे ते परमेश्वराकडे सोपवावं लागतं. आपण परमेश्वराधीन होवावे, परमेश्वराच्या वचनाच्या अधीन आपण झालो पाहिजे. आपल्या पद्धतीने काहीही चालणार नाही. अनुसरण हा पुढचा कड आहे. कारण अनुसरणाची तयारी इथून तुमची सुरू झाली पाहिजे की तुम्ही स्वतःला देवाच्या अधीन तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि स्वतःच जे काही स्वतंत्रता आहे, ती स्वतंत्रता स्वतःकडे स्वतःची न ठेवता ईश्वराकडे आपण सोपवून दिली पाहिजे. स्वामी म्हणतात, तैसे येत राहू नेदिजे किंगा, असं काय आम्ही तुम्हाला ठेवणार नाही. येथून पाठविजेल तेवेळी जावे, येथून बोलाविजेल तेवेळी यावे. आम्ही जेव्हा पाठवू तेव्हा जावं लागेल तुम्हाला, आणि जर पाठवलं तर बोलवू तेव्हाच यावं लागेल. असं जर का असेल, तैसे तरी येत राहू दिजेल, तसं असेल तर आम्ही तुम्हाला इथे ठेवू, राहण्यासाठी परवानगी देऊ. भटोबास विचार करायला लागले. आमचे स्वामी म्हणायला लागले की चांग विचारा निके विचारा, सांगा तो दुरी पावतो. असं म्हणजे सांगात जो तुमचा आहे, दादोस आहेत, आई वगैरे, हे चाललेत रस्त्यानी, दूर दूर चाललेले आहेत, लवकर लवकर विचार करा. परंतु लवकरचा विचार कसा असतो, घाईत जर का तुम्ही विचार केला तर तो चुकीचा ठरू शकतो. असं होतं ना, घाईत पटकन विचार तुम्ही जर का केला आणि निर्णय जर का दिला तर तो कदाचित चुकीचा ठरू शकतो. स्वामी म्हणतात, चांग विचारा आणि निके विचारा. जो विचार करायचा तो लवकरच करा, पण कसा विचार करा, चांगला आणि निका. विचार चांगलाही असला पाहिजे आणि तो निकाही असला पाहिजे. म्हणजे चांगला विचार जरी असला तरी तो तुमच्यासाठी पण निका असला पाहिजे, म्हणजे चांगला असला पाहिजे. जसं पदार्थ बनवलाय, गोड बनवलाय, म्हणजे कसा बनवलाय, चांगला बनवलाय. गोड पदार्थ म्हणजे चांगलाच असतो, पण तो आपल्यासाठी, डायबिटीस वाल्यांसाठी निका असतो का? डायबिटीस वाल्यासाठी जो चांगला नसतो. विचार असा करा जो चांगला पण आहे आणि तो निका सुद्धा आहे. अर्थातच स्वामींनी त्या वेळेला भटोबासांना योग्य तो विचार करायला सांगितलेला आहे. आणि भटोबासांनी पण विचार केला की दादोसांकडे जावं, तर दादोस कसे आहेत, अनिष्ट आहेत. म्हणजे नंतर सुद्धा विचार केला, जेव्हा रुद्रपूरला पाठवलं स्वामींनी त्यावेळेला सुद्धा भटोबासांनी असा विचार केला की दादोस अनिष्ट आहेत आणि घर तर अविद्या आहे, मग कुठे जायचं. रुद्रपूरला स्वामींनी सांगितलं तिथे आपल्याला जाता येईल. हा त्यावेळी पण भटोबासांनी विचार केलेला आहे. आणि यावेळी आता ही प्रथम वेळ आहे. काय विचार करायचा, आपल्या समोर जर का असा विचार करायला दिला तर आपण काय विचार करू. आपण मार्गात उभे आहोत आणि अधिकरणांनी म्हटलं चांग विचारा, आधी अनुसरण घ्यायचं की नाही घ्यायचं, पटकन विचार करा, पटकन. आपण काय, बाबा आम्ही 8 दिवसांनी घरी वगैरे विचारून येतो आणि मग सांगतो. आपण पटकन विचार नाही करू शकत. तो भटोबासांना पटकन विचार करायचा आणि योग्य विचार करायचा आहे. आणि त्यावेळेला भटोबासांनी योग्य विचार केला. जी तुम्ही म्हणाल तशा पद्धतीने आता राहण्याची माझी तयारी आहे. भटी म्हणीत आले, जी गोसावी जव असो देती तव असेन, पाठवती तेवेळी जाईन. म्हणजे तुम्ही जेवपर्यंत ठेवाल तोपर्यंत राहीन, जेव्हा पाठवाल तेव्हा जाईन, असा निश्चय भटोबासांनी केला. स्वामी म्हणतात, बाई आना पोफळ घेऊन या. नुसतं असं नाहीये, तुम्ही म्हटले नाही आम्ही मान्य केलं तसं नाही. बाईसांना सांगितलं पोफळ घेऊन या आणि भटोबासांच्या हातात ते पोफळ द्यायला लावलं. आणि स्वामी म्हणतात, सुतिये काळी जे बोलीजे ते देह पर्यंत प्रति पाळीजे. सुतिये काळी म्हणजे देताना, पोफळ देताना जे बोलीजे म्हणजे जे तुम्ही बोलणार आहात, जे तुम्ही मान्य करणार आहात, ते तुम्हाला देहपर्यंत प्रति पाळीजे, देहपर्यंत ते पाळायचं आहे. आलं लक्षात तुमच्या वाक्य. जे आपण बोलतो
ते तुम्ही फक्त तेवढ्या पुरतच बोलता का? ते तेवढ्या पुरतच बोलणं होतं कधी कधी. जर का आता मी विचारलं उद्यापासून 3ला उठाल का स्मरणात, सगळे हो म्हणणार आहेत. म्हणजे कोणी नाही म्हणणार नाही, कारण की कशाला नाही म्हणायचं, आपलं हो म्हणून घ्यायचं. परंतु देहपर्यंत प्रतिपाळीजे, परंतु ते देहपर्यंत प्रतिपालन करता आलं पाहिजे, आपल्याला पाळता आलं पाहिजे. तसं प्रायश्चिताची एक गंमत मला वाटते. प्रायश्चित्त केलं जातं ना, त्या प्रायश्चितामध्ये पण आम्ही सांगतो सुपारी घ्या, देवाजवळ ठेवा, प्रार्थना करा देवाला वगैरे. तुम्ही पण प्रार्थना वगैरे करता, डोळ्यात अश्रू येतात. प्रायश्चित्त म्हणताना पाची दंडवताला रडारड होते, सगळं काय दुःख वाटतं. दंडवत झाल्यानंतर एकमेकांना दंडवत करताना धाय मोकलून रडणं होतं, सगळं होतं. हे काय झालं? सुतिये काळी जे बोलीजे. देवाला पोफळ देऊन आपण प्रायश्चित्त करतो आणि ते बोलतो, परंतु देह पर्यंत प्रतिपाळीजे हे जे काही स्वामींनी वाक्य विहित केलेलं आहे ते काही आपण पाळत नाही. एकदा प्रायश्चित संपलं की संध्याकाळी परत आपण राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर परत सुरुवात आपलं आहे तसंच्या तसंच आहे. काही लोक प्रायश्चित झाल्यानंतर एखाद्यावर वैतागतात, असंही होतं. काही लोक भांडायलाही जातात लगे प्रायश्चित संपल्यानंतर, कारण आता दोष निरसन होऊन गेलेलं आहे आपलं. म्हणजे आपण प्रायश्चिताच्या वेळी जे बोलतो ते देहपर्यंत आपण प्रतिपालन त्याचं करत नाही. याचं काय होईल? भटोबासांनी जर का बोलताना बोलले असते आणि पालन नसतं केलं तर काय झालं असतं? स्वामी उदास झाले असते. आता प्रायश्चिताच्या निमित्ताने आपण प्रत्येक वेळेला जे काही बोलतो देवाजवळ की आतापासून मी विकल्पाला शरण जाणार नाही, विकाराला शरण जाणार नाही, हिंसेला शरण जाणार नाही, कोणाला वेडं वाकडं वाईट बोलणार नाही, एवढं सर्व बोलतो आपण. परंतु देहपर्यंत प्रतिपाळीजे देवाची अपेक्षा आहे, तर ती काही अपेक्षा आपण कधी पूर्ण करत नाही. स्वामी म्हणतात की असं सुते काळी जे बोली जे ते देहपर्यंत प्रतिपाळीजे द्या भाकेचे पोफळ. द्या आम्हाला अशा वचनाचं पोफळ द्या बरं तुम्ही. 4 चौघांमध्ये जर का असा शब्द दिला, असा संकल्प दिला, आता काय असतं संकल्प सोडला, सोडा संकल्प, आजपासून मी गोड सोडतो, सोडा संकल्प, असं ते बोललं जातं ना. तशा पद्धतीने ते द्या भाकेचे पोफळ असं स्वामींनी सांगितलं. आणि भटोबासांच्या हातात ते पोफळ आहे. भटोबासांनी काय केलं? पोफळ दिदले दंडवते घातली, श्री चरणा लागले आणि मग गोसाव्यांशी भट अनुसरले. हे झालं भटोबासांचं अनुसरण. अनुसरण इतकं सोपं आहे आणि अनुसरण्याची जी पद्धती आहे ती पण एवढी सोपी आहे बरं का. अनुसरण घ्यायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. काय खर्च करावा लागतो? तुमचा वेळ जो आहे तोच खर्च करायचा असतो, तो परमेश्वराला अर्पण करायचा असतो. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने देवाच्या अधीन होणं यालाच अनुसरण असं म्हटलं जातं. तुम्ही जे जे एक एक वचन पालन करता आणि त्या एका वचनाला तुम्ही समर्पित होता, हे त्या एक एक वचनाच्या संबंधित असलेलं ते अनुसरणच आहे. एक एक विधी जो तुम्ही पालन करायला सुरुवात करता आणि त्या निमित्ताने इतर ठिकाणी तुमचा जाणारा वेळ तो तुम्ही विधीला समर्पित करता, तो तुमचं अनुसरणच असल्यासारखा एक प्रकारचं. आणि म्हणून एक एक वचन तरी रोज वाचलं पाहिजे. एक एक वचन तरी महिन्यातनं एकदा का होईना एक वचन पालनाला सुरुवात करायची की या महिन्यापासून हे वचन आम्ही पालन करायला सुरुवात करत आहोत. पुढच्या महिन्याला पुढचं वचन तुम्हाला खूपच लांब लांब वाटत असेल तर एका महिन्याला 4-5 वचन तुम्ही पालनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकता. पालनात आणणं हा एक प्रकार वेगळा, पालनात आणण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला जमतंय का. हे एक एक वचनाचं अनुसरणच आहे. असे अवघे वचन जेव्हा आपण पालन करू त्यावेळी आपलं संपूर्ण आपलं आचरण होईल. जसं स्वामींनी सांगितलेलं आहे तसं तसं आपण अनुपालन करणे. स्वामींनी सांगितले की द्या भाकेचे पोफळ, या वाक्याचं तुम्ही काय करा? निश्चिती करा, संकल्प करा आणि तो संकल्प आम्हाला समर्पित करा. आणि भटोबासांनी ते केलं आणि वाक्य काय आहे? अशा प्रकारे भटोबा स्वामींना अनुसरले.
म्हणजे स्वतःची स्वतंत्रता जी ती देवाला अर्पण करून टाकली आणि देवाच्या अधीन भट्टोबास झालेले आहेत. आणि यानंतर आमच्या स्वामींनी भट्टोबासांना या ठिकाणी त्याग वाक्य जे आहेत ते त्याग वाक्याचं निरूपण जे आहे ते केलेलं आहे. मग गोसावी निरूपण केले सर्वज्ञ म्हणितले वानर्या, स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य. असं स्वामींनी वचनाचं निरूपण केलेलं आहे. आणि पुढे त्या संदर्भामध्ये काही चर्चा वगैरे पण झालेली आहे. स्वामींनी त्या ठिकाणी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बाईसांनी विचारलं आणि बाईसांच्याही प्रश्नाला एका स्वामींनी उत्तर दिलेलं आहे. अशा प्रकारे स्वामींनी या ठिकाणी भट्टोबासांना अनुसरण देता क्षणी त्याग वाक्य जे आहेत आचाराची त्या संदर्भामध्ये निरूपण सुद्धा केलेलं आहे. त्यातलं एक वचन जे आहे ते आज आपण घेणार आहोत. आचार हे प्रकरण आहे. या संबंधित जे जे काही मागील निरूपण आहे आमच्या स्वामींचं आणि आचारा वाक्याचं पहिलं वचन जे आहे स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषता त्याज्य. तर आता आपण एक एक वचन घ्यायचं की पूर्वी या प्रकरणामध्ये काय सांगितलं. शेवटी काय सांगितलं पूर्वी प्रकरणात ते दास्यमोचक. ते हा शब्द जे आहे तो त्याला लागणार. ते दास्यमोचक म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं जे काही विहित केलेलं आहे त्याचं आचरण जर का केलं, दास्य केलं, म्हणितले करण केलं तर ते दास्य मोचक म्हणजे तुम्हाला ते दुःखापासून मुक्त करेल. तर असं आचरण आपल्याला दुःखापासून मुक्त करणारा असं आचरण कुठल्या पुरुषाला घडतं. आता आचाराचं पहिलं वचन म्हणायचं स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य. असं ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच दास्यमोचक हे वचन घडेल बर का. सगळ्यांना घडत नाही. ज्यांनी म्हणितलेकरण केलं म्हणजे आचार करायला सुरुवात केली त्याचं पहिलं वाक्यच ते आहे स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध. हे ज्यांनी केलं त्यांनाच काय होणार दास्यमोचक या वचनाचं लाभ होणार आहे. आता पुढे सांगतात पंचकृष्ण म्हणजे पाचही अवतारांचं दास्य करा असं सांगितलं जातं. असं पाचही अवतारांचं दास्य कुठल्या पुरुषाला घडेल ज्याने स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध विशेष त्यागलेला आहे त्यालाच परमेश्वराचं जसं तसं दास्य घडतं. बाकीच्यांना वरवडे दास्य घडतं. घाई गडबडीत विशेष वंदने घाई गडबडीत आहेत. स्मरणही पटापट घड्याळ लावून आहे आपलं म्हणजे जसं तसं आहे. वरवडे आपल्याला तो विधी घडतो आहे. वांचून त्याच्यासाठी इत्यादी गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि पुढचेही वचन त्याच्यामध्ये येतात बरं का. त्यानंतर पुढे येतं पंचनाम. नामस्मरण सांगितलं. चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण सांगितलं आणि नाम प्राप्ती ते करी असं स्मरण सांगितलं जेणेकरून ईश्वराची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. तर अशी ईश्वराची प्राप्ती किंवा असं ईश्वराला पाववी ते स्मरण कुणाकडनं होतं न ज्याने स्वदेश स्वग्राम संबंधियाचा त्याग केलेला आहे त्याच व्यक्तीला अशा प्रकारचं स्मरण घडू शकतं. ज्याने त्याग नाही केला त्याच्याकडनं जसं तसं स्मरण घडणं हे अशक्य आहे. जसं भट्टोबास त्यांना म्हणतात तू आपले चिंतियो साकूबाई. त्यांना स्वामी भट्टोबासांनी काय सांगितलं गृहस्मरणापाशी विजनी निद्रा चांग. का बरं घरी स्मरण करते म्हणे मी. काही लोक म्हणतात आम्ही मनातल्या मनात आमचं चालू असतं घरच्या घरी चालू असतं. मग ते म्हणतात की नाही तुम्ही घरी स्मरण करण्यापेक्षा विजनाच्या ठिकाणी निद्रा केलेली चांगली. का बरं असं सांगतात. घरी स्मरण करते ना ती मग विजनी येऊन निद्रा करणं उलट त्याच्यापेक्षा घरी
स्मरण करते ते चांगलं आहे, परंतु तसं नाही. ज्यावेळी ती घरचा त्याग करते त्यावेळी स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध या वचनांच्या एका पदाचा दोन पदांचा म्हणजे स्वग्राम म्हणजे स्वतःचं घर आणि नातलग यांचा त्याग घडतोय. म्हणजे या वचनातील दोन पदांचा त्याग घडतो. आणि तिथे गेल्यानंतर अगदीच लगेच झोपणार आहे का ती म्हातारी? नाही, ती स्मरण करेलच ना, काहीतरी स्मरणाला आली एवढी तर. मग त्या ठिकाणी जाऊन विधीचं पालन होतच. म्हणून ज्याने स्वदेश स्वग्राम संबंधियाचा त्याग केला त्यांना चतुरित दुःखेसी चतुरित स्मरण हे बरोबर घडतं, जेणेकरून ईश्वराचं पावन होईल. पुढे प्रकरण कुठलं येतं? अस्थिपरी प्रकरण येतं. अस्थिपरीचं शेवटचं वचन काय आहे? कर्मवीच्या देवता चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता हो. असं सकळ जीवांमध्ये कोण कोण जीव येतात बरं? सकळ जीवांचं रक्षण करतात. तर त्या जीवाकडनं असं कुठलं आचरण घडलेलं आहे की त्या जीवाचं रक्षण आणि उद्धरण देव करतात? किंवा कुठल्या जीवाचं रक्षण आणि कुठल्या जीवाचं उद्धरण घडू शकेल बरं? ना ज्या जीवाने परमेश्वरासाठी स्वदेश स्वग्राम आणि संबंधी यांचा त्याग केलेला आहे त्याच जीवाचं परमेश्वर रक्षण करणार आणि उद्धरण करणार आहे. पुढचं प्रकरण कुठलं येतं? युग धर्म. या संयुगीचा धर्मी परमेश्वर निणीजे न पविजे परमेश्वरे परमेश्वर जाणीजे परमेश्वरे परमेश्वर पाविजे. अशी परमेश्वराची जाणीव तथा पावन कुठल्या जीवाला होतं बरं? न ज्याने स्वदेशाधिकांचा त्याग केलेला आहे त्याच जीवाला परमेश्वराची जाणीव होते. जशी तशी आपण घरी बसून देवाला जाणू शकत नाही की देव कसे आहेत. तुम्ही जेव्हा आचरणाला निघाल, त्याग कराल आणि पुढे जाल त्यावेळी परमेश्वराचं जे साह्य होईल त्यानुसार परमेश्वराची जाणीव तुम्हाला होईल की परमेश्वर म्हणजे नेमकं काय, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणवेल. आणि परमेश्वराचं पावन म्हणजे जसं जसा अनुभव येईल तस तसं विधीमध्ये वाढ होईल आणि मग योग्यता वाढेल आणि योग्यता जशी वाढेल त्या पद्धतीने आपलं रक्षणही होणार आणि उद्धरणही होणार. जे आपण घरीच बसलेलो असू, विधी आचरण नाही, काहीच नाही, तर रक्षण होण्याचा काही संबंध नाही. तुम्हाला काहीतरी विधी करावा लागेल तर रक्षण होईल आणि उद्धरण होईल. पुढे येतं विद्या मार्ग प्रकरण की शेवटी सांगितलं कुठलं वचन आहे विद्या मार्गाचं? केवळाधार वेद. म्हणजे केवळ जे परमेश्वर, केवळ वेद हे कैवल्याची प्राप्ती. म्हणजे त्याच्या आधीचं वचन आहे परमेश्वराच्या संबंधित केवळाधार वेद. परमेश्वराच्या ज्या काही ज्ञान वगैरे जे काही दिल्या जातं, विद्या दिल्या जाते, ते केवळ जीव स्वरूपी जो काही ज्ञाना प्रेमाचा अधिकार जोडलेला आहे त्या आधारे ते दिल्या जात असतं. आणि केवळ वेद हे कैवल्याची प्राप्ती. अशी कैवल्याची प्राप्ती कुठल्या जीवाला होते? ज्याने स्वदेशाधिकांचा त्याग करून पुढील आचरण केलं त्यालाच केवळाधार वेद, केवळ वेद हे कैवल्याची प्राप्ती होत असते. पुढे कुठलं येतं? संसरण आणि संहार. आता संसरण आणि संहार म्हणजे काय? जन्म मरण जन्म मरण जन्म मरण आणि मध्ये नरक नरक नरक. तर असं जन्म मरणाच्या ह्या आणि नरक कर्माच्या फेऱ्यातनं कुठला जीव सुटतो बरं? ज्याने स्वदेशाधिकाचा त्याग करून परमेश्वराला जो अनुसरला त्याला या परत संहार संसरण या चक्रामध्ये परत काही यावं लागत नाही. पुढे अस्थिपरी सांगितलेली आहे. जो जन्म क्षेपी तयासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देते. तर असा जो जीव आहे की परमेश्वर त्याला परत भेट देतात, तो कोण जीव आहे? कुठल्या जीवाला भेट देतात बरं? ज्याने स्वदेशाधिकाचा त्याग करून पुढील आचरण केलेलं आहे परमेश्वराने सांगितलेलं, अशा जीवांनाच परमेश्वर पुनरपी भेट देत असतात. त्यानंतर पुढे उद्धरण प्रकरण आहे. उद्धरण प्रकरणामध्ये पण सांगितले की अशा पद्धतीने परमेश्वर श्री चक्रधर जीवाचा उद्धार करतात. तर कुठल्या जीवाचा उद्धार करतात? अशाब्द अपरोक्ष सामान्य विशेष आणि प्राप्ती कुठल्या जीवाला करतात? ज्याने स्वदेशाधिकांचा त्याग केलेला आहे
अशा जीवांना परमेश्वर काय करतात, पुढे त्याचं उद्धारण होऊन त्याला मोक्षाला नेतात, स्वस्वरूपी त्यांना पावन करतात. अशा प्रकारे जेही वचन तुम्ही घ्याल तुमच्या कुशलतेने तुम्ही त्या वचनाचा आणि या वचनाचा बरोबर संबंध लावाल, याला म्हणतात वचन संबंध. वचन संबंधामध्ये पहिलं वचन आणि त्याच्या पुढचं वचन अशा दोन्हीचं काय केलं जातं, संबंध लावला जातो की या वचनापुढे हे वचन का, किंवा या वचना संदर्भात प्रश्न निर्माण करून त्याचं उत्तर पुढच्या वचनामध्ये ते दिलं जातं. अशा पद्धतीने ते वचन संबंध लावला जातो आणि त्यासोबतच त्या वचनाचा, दोन्ही वचनांचा आणि पुढील सर्व वचनांचा अर्थ जो आहे तो अर्थ त्याच्यामध्ये सांगितला जात असतो. उद्यापासून आपण काय करणार आहोत, प्रत्येक आचाराची जी काही वचनं आहेत त्या वचना एक वचन घेऊन त्याचा अर्थ आणि पुढील वचनाचा संबंध असं थोडक्यामध्ये जास्त वचनांचा अर्थ जो आहे तो आपण घेणार आहोत. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण या आचार प्रकरणाच्या पहिल्या काही वचनांविषयी संबंधित प्रकरणवश या ठिकाणी खडकुलीची पहिली लीळा, उत्तरार्धातली पहिली लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो. काय प्रश्न असतील तुमचे तुमचे? जेव्हा कोणी पण अनुसरण वगैरे घेतात तर ते पाण्याने संकल्प सोडतात, तेव्हा भटोबासांनी नाही सोडले, स्वामी पोहळ देऊन नाही, पाण्याने नाही सोडत संकल्प, आता पण नाही सोडत. हो करतात बाबा, काय ते म्हणते पाणी संकल्प सोडा म्हणते. नाही, ते अनुसरणाचा संकल्प सोडत असतील की मी 1 महिन्याने अनुसरण घेईल वगैरे असं काहीतरी. पण वास्तविक दीक्षा किंवा अनुसरण घेताना ते काय फक्त विचारलं जातं तुमची हे आहे का, संमती आहे का परिवाराची, अनुसरण घ्यायचं का, असं म्हणून ते केसाची बट कापल्या जाते बस. बाकी एखाद्या वेळेस असं असतं की संकल्प सोडा किंवा विडा ठेवा की बाबा मी 1 महिन्यानी अनुसरण घेणार आहे, 2 महिन्यांनी घेईल, असा एक विडा ठेवला जातो. जेव्हा नातूबांना शिक्षा झाली उड्या मारली, त्यांच्याशी उड्या मारणं झालेली, मग काही दंड टाकले, पण त्यांचे अर्धे दंडोत बाई सण टाकले. हो, जसं आपले आपल्याकडे बाई सण आहे ना कोणी. अशक्त कधी होत हा, नाही झाले आपला विधी आपल्यालाच करावा लागणार. म्हणजे आता तो त्या दोषाच्या संबंधित फक्त ती शिक्षा होती, वांचून असं नाही झालं की भटोबासांचं स्मरण बाईसांनी केलं, असं नाही होणार. एखादं काम तुम्ही वाटून घेऊ शकता, सेवा वाटून घेऊ शकता, परंतु आचरण मात्र वाटता येत नसतं बरं का. आता काही लोक आम्हाला सांगतात बाबा आमच्या नावाचं स्मरण करा तुम्ही. आता असं घडत नसतं बरं का. काही तुमचं स्मरण हे तुम्हीच करायचं असतं. तुमचा नित्यविधी, तुमचा निमित्तविधी हा तुम्हालाच करावा लागेल. आता सेवेच्या बाबतीमध्ये कदाचित ती सेवा तुम्हाला करायची आहे, पण ती एकट्याने शक्य नाहीये, तर गोष्ट वेगळी आहे. यदा कदाचित असं आहे की तुमचं पंगत आहे, तुमचं अन्नदान आहे आणि तुम्हाला सर्व विधी करत असताना नेमकं 4-8 दिवस आधीच असं काहीतरी पायाला इजा झाली, त्याच्यामध्ये तुम्ही दंडवत घालू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितलं दंडवत घालू नका आता. मग त्यावेळेला तुमचे दंडवत तुम्ही म्हणाल कोणातरी माझ्यावरचे दंडवत घाला बरं, मुलाला सांगाल, मुलीला सांगाल, तर मग ते घालू शकतात. परंतु तुमची प्रार्थना ही
आता त्यांनी जर का दंडवत घातले, जे तुमच्या वरचे जरी असतील त्याचं गोमट त्यांनाच लागणार, कारण की त्यांच्या स्वतः त्यांनी ते कष्ट घेत आहेत दंडवत घालण्याचे, त्याच्यामुळे त्याचं गोमट त्यांनाच लागणार. जसं आपण एखाद्याला म्हटलं की माझ्यावरचं जेव्हा बरं थोडं तुम्ही, तर ते कोणाच्या पोटात जाईल? त्यांच्याच जाईल पोटात. तसंच विधी सुद्धा असाच आहे, ज्यांनी केला आपण निमित्त ठरू, की त्यांना सांगितलं की बाबा असं असं होतं पण मला काही स्थान वंदनाला जाता येणार नाही, तर मी सगळं पैसे भरलेले तर तुम्ही जा, तर त्यांना पाठविण्याचं गोमट तुम्हाला लागेल, पण स्थान वंदनाचं गोमट त्यांनाच लागेल. असं बरेच जण स्मरणाला बसवतात ना, असं काही आलं. हा बसवतात, पण जे स्मरणाला बसवतात त्यांनी त्या उद्दिष्टाने बसवावं की बाबा माझ्यातर्फे तुम्ही देवाला प्रार्थना करा. वांचून काही लोक काय करतात की पैसे हे करतात, आम्ही दक्षिणा देतो एवढी तेवढी तुम्ही बसा, आणि ते बिचारे मोकळेच फिरत राहतात, ते काही स्वतः स्मरणाला बसत नाही. तर तसं नाही पाहिजे. तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा, असं एवढी विनंती करा असं सांगू शकता. वांचून तुमचं स्मरण हे तुम्हालाच करायचं आहे. आपलं स्मरण दुसरं कोणी करू शकत. शुभचिंतन व्यक्त करू शकतात की तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांना साधूंना सांगू शकता की मला अनुसरण घडावं लवकर, म्हणून तुम्ही देवाकडे शुभचिंतन करा, माझ्याविषयी शुभ प्रार्थना करा, किंवा माझ्यासाठी एक अनुसरणाची गाठी करा की मला घडावं म्हणून. गाठी स्मरण म्हणजे काय, शेवटी विनंतीच आहे. महादाईसांनी काय केलं तर विनंतीच केली ती अपोलोंसाठी. वांचून स्मरण आपलं आपल्यालाच करायचंय, विधी आचरण आपलं आपल्यालाच करायचं आहे, ते दुसऱ्याला देऊन चालणार नाही. दंडवत भरताना नाक टेकवायचं. नाक असं काही आलेलं नाहीये. हा, मी ऐकल्यानुसार आता हनुवटी आली, नाक आला आणि कपाळ आला. काही लोक कपाळ टेकवतात, बरोबर आहे. काही लोक असं गाल टेकवतात, म्हणजे असं होतात. आता मी जे ऐकले त्यानुसार आपण जे दंडवत घालतो म्हणजे नेमकं काय करतो, आपला जो शरण जाण्याचा भाव आहे तो इतका उचंबळून आला की आता आपण उभं राहू नाही शकत देवासमोर किंवा त्यांच्या अधिकरणासमोर. आपण काय करतो, नतमस्तक होऊन जातो, वागतो, दंडवत घालतो, लोळतो त्यांच्या समोर. बाईसांना जेव्हा लक्षात आलं, जेव्हा प्रेम साधन संचार केला गेला, त्यावेळेला काय झालं, बाईसा आसनावरून खाली उतरल्या. नुसतंच खाली उतरून त्यांना समाधान नाही वाटलं, दुःख करत उतरलेले आहेत तरी समाधान नाही वाटलं. मग लोळल्या स्वामींसमोर, गडबडा लोळल्या. म्हणजे इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की आता नेमकं करायचं काय, की त्यावेळेला त्यांनी स्वतःला स्वामींसमोर असा अष्टांग दंडवत घालून दिलेला आहे. दंडवत म्हणजे तुमच्या शरण जाण्याच्या भावाचा उच्चांक आहे तो, की त्यांच्या समोर तुम्ही शरणांगत, अष्टांगाने शरणांगत होऊन जाता. आता अशा वेळेला जेव्हा आपण एखाद्या समोर म्हणजे स्वामींच्या समोर आता आपण जेव्हा नतमस्तक होतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, एखाद्याच्या शरण जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपण त्याच्यासमोर काय घासतो, हनवटी की नाक, नाक घासायचं असतं. म्हणजे मी अनंत सृष्टींपासून असं चुकत आलो, याला त्याला शरण जात आलो आणि देवाचा अपमान करत आलेलो आहे. आता या सृष्टीमध्ये या क्षणाला मला ती जाणीव झाली आणि म्हणून देवा मी तुमच्या पुढे नाक घासतो. आणि आपण कुणाच्याही पुढे नाक घासतो का कधी? तुम्ही घासता कधी कोणा पुढे नाक? नाही. जर का ते तुमचे गुरुतुल्य आहेत, काहीतरी प्रायश्चित तुम्ही करत असाल, या देवा पुढे म्हणा आपण आपलं नाक घासत असतो. हनवटी ठेवण्याचा तसा काही संबंध येत नाही, पण नाक घासण्याचा व्यवहारामध्ये संबंध येतो, की नाक घासणं म्हणजे आपण त्याच्या सेवक झाल्यासारखंच आहे. आणि म्हणून आपलं नाक जे आहे ते जसं तसं आपण कुणापुढे घासायची वेळ आलीच तर ती कोणापुढे घासावं नाक? देवासमोरच. कारण की आपण जसे तसे देवाचे सेवक आहोत आणि देवाचे सेवक व्हायचं, आपण इतर कशाचं सेवक व्हायचं नाही. म्हणून ते नाक घासण्याचं मी हे ऐकलेलं आहे. कपाळ टेकवायचं नाही, कारण की कपाळ हे एक तर विशेषावर किंवा स्वामींच्या श्री चरणावरच, अधिकरण असतील कुणी का असेना, पायावर डोकं ठेवायचं
नाही. तुम्हाला वागता येईल तेवढं वाका अधिकरणांपुढे, पण मात्र त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. कपाळ हे जे आहे हे टेकवायचं नाही. विशेषावर किंवा हे भटोबासांनी सांगितलेलं आहे स्वतः. श्रीचरण ते गोसावी यांचे असं. आता काही ठिकाणी वासनिकवर एकदम आमच्या पायावर डोकं ठेवतात पटकन, एकदम त्यांना नाही म्हणेपर्यंत ते पायावर डोकं येऊन गेलेलं असतं. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, त्यांना पायावर डोकं ठेवल्याशिवाय समाधान वाटत नाही. मग आता सगळ्यांना जर का सांगत सुटलो तर ते तोंड दुखून येईल असं होऊन जाईल. आता 60-70च्या नंतर अनुसरण घेतो म्हणजे आम्ही नंतर त्या पहिल्या सूचना त्याग नाही करू शकत. हो, म्हणून तर आपण हे घेतलंय ना. आता तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लवकर त्याग करा तुम्ही सगळे. म्हणून मी ते जे सांगत असतो की स्वदेशाधिकांचा त्याग घडणारच आहे. त्यासाठी मग तुम्ही काय करा, इतर जी काही वचनं आहेत त्या वचनांवर पहिले लक्ष द्या. जसं महिला वर्ग काय करतात की शेवटी चपात्या गरम गरम येतात, पण त्याच्या आधी ते काय करतात, चपातीचं पीठ आधी मळून ठेवतात, बाकीचं जेवण स्वयंपाक आधी बनवून ठेवतात. म्हणजे गरम गरम चपात्या बनवायला सोपं जातं. तसं आहे की तुम्ही इतर जोपर्यंत तुमचा हा त्याग घडत नाहीये तोपर्यंत इतर त्याग जो आहे म्हणजे संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य सांगितले, इथून सुरुवात करायची आपण. की घरामध्ये जी आपली आसक्ती आहे, लागलेपण आहे, ते लागलेपण त्याच्यातनं काढा. जी आवड आहे ना, जसं तुम्हाला मी ते उदाहरण देतो की लहानपणी आपण एखाद्या पदार्थासाठी रडतो, चॉकलेटसाठी म्हणा. मग हळूहळू काय होतं, वैराग्य प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये आहे, प्रत्येक वयागणित आपल्यामध्ये वैराग्य येतं बरं का. मग एक विशिष्ट वय झाल्यानंतर माणूस त्या चॉकलेटसाठी वगैरे काही रडतो का कधी कोण? तो म्हणतो हे आम्हाला नको. हळूहळू तो चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला पाहिजे असतात, खाणं पिणं समजा. मग एक विशिष्ट वय झालं, म्हातारं झालं की तो म्हणतो काय नको बाबा, हे तेलकटही नको, हेही नको, तेही नको, हे आयुष्यभर खाल्लं आम्ही, आता नको. गोड बंद होतं, तिखट तेलकट बंद होतं. हे काय आहे, खाऊ वाटत नाही नंतर. हे आहे वैराग्यच. म्हणजे वयाच्या प्रत्येक याच्यानंतर आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं वैराग्य येतं आणि त्या त्या गोष्टींचा त्याग आपल्याकडनं घडत राहतो. तसं आत्ता पण आपण घरात राहून घरामध्ये जी आसक्ती आपल्याला लक्षात आलं, आपलं वय आता 40 झालेलं आहे, म्हणजे किती बाकी आता 16 बाकी आहे. तर मग 16 बाकी असल्यानंतर काही गोष्टी आता सोडण्याच्या मागे आपण लागायचं. म्हणजे मानसिकी त्याग झाला पाहिजे. मानसिकी जी आवडी आपली त्या त्या पदार्थांमध्ये आहे, वस्तूमध्ये आहे, एखादा अलंकार असेल, वस्त्र असतील, चप्पल असेल. काही लोकांमध्ये चप्पल वापरण्यामध्ये सुद्धा एक आसक्ती असते बरं का, अशीच चप्पल पाहिजे, तशीच पाहिजे. हळूहळू त्या गोष्टींचा त्याग जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. एक व्यक्ती मी असे बघितले की त्यांनी हळूहळू इतका त्याग केला की त्यांनी प्रपंचातच राहून रंगीत कपडे घालणं सोडून दिलं. ते कपडे घालणार तर सफेद नाही तर गुलाबीच. कोणाच्या लक्षातही येत नाही अशा पद्धतीने ते गुलाबी वस्त्र धारण करतात किंवा काळे वस्त्र धारण करतात. एक संन्यास घेतल्याचं एक फिलिंग, संन्यास झाला नाही, परंतु अशा काही गोष्टी सुरू करायच्या, दागिने घालणं हळूहळू कमी करायचं. एक लोक संग्रहास्तव काय दाखवायचं तुम्हाला, ते अलंकार तुम्ही राहू द्या, पण वांचून अलंकारासाठी म्हणून असं नाही. म्हणजे घरात राहूनच छोटा छोटा त्याग तुम्ही करू शकता. काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपली आवडी असेल, त्या पदार्थांचा त्याग आपल्याला करायचा आहे. किंवा तो पदार्थ जरी खाल्ला तर त्याच्यात आवडीपूर्वक नाही खायचा, तो प्राप्त झाला पात्री पडिले भोजन कीजे हे वचन समोर ठेवून आपण ते करायचं. अशा प्रकारे प्रपंचात राहून आपण अशी जर का सराव आपला जर का ठेवला तर पुढे मागे आपल्याला विशिष्ट मोठा त्याग करणं हे थोडं अजून सोपं जाईल.